घटना ठरण्याकरिता अंतिम सामना या ठिकाणी खेळला जातो आहे। या सर्वांनी आनंद घ्यावा। 15-15 मिनिटाचा सामना खेळवला जाईल। कृपया पंचाने आणि यानंतर कोणी तक्रार केली तर तक्रार फी पहिले जमा करावी लागेल। हो काका तुम्ही जबरदस्त रोमांचक सामना छत्रपती शिवाजी स्टेडियम दोन खुर्च्या येथे ए बेटा अंतिम सामना खेळवला जात आहे। सोनारी संघाचा खेळाडू संदीप भाऊ ते दोन्ही खुर्च्या घ्या इकडे। ते पण घ्या ते त्या मुलाची घ्या। वापटा संघाचा खेळाडू डोलारी संघावर चढाई करतो आहे। एक पॉइंट वापटा। डोलारी संघाचा कर्णधार वापटा संघावर चढाई करतो आहे। कृपया एम्पायर शिपाना सूचना आहे की आपण फिरत जा, कारण आम्हाला काही दिसत नाही। वापटा संघाचा खेळाडू डोलारी संघावर चढाई करत आहे। वांद्रन भाऊ प्रेमानं सांगायचा मागं सरा। उजव्या कॉर्नरवर खेळत आहे। उजव्या आणि एक गडी घेऊन आपल्या संघात परत डोलारी संघाचा कर्णधार डाव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे। गडी बाद करण्याचा अटोकाट असा त्यांचा प्रयत्न। बघूया काय करतो आपल्या संघासाठी। वापटा संघाचा खेळाडू डोलारी संघावर चढाई करतो आहे। डाव्या कॉर्नरमध्ये खेळत आहे। डाव्या उजव्या कॉर्नरमध्ये गडी बाद करण्याचा अटोकाटाचा प्रयत्न आणि सफल। रोमांचक असा अंतिम सामना बघण्यासाठी खचाखच प्रेक्षकांनी भरलेला हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम। डोलारी संघाचा खेळाडू रेडरला आत्ताच्या ज्यांनी 3 गडी बाद केले। वापटा संघाचा 5 नंबरचा खेळाडू उजव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे। उजव्या कॉर्नर मध्ये सेंटर मध्ये गजानन भाऊ भांडारकर आपले 120 जमा करून द्या। मंचाकडे जमा करून द्या। डोलारी संघाचा कर्णधार ज्याने आपल्या संघासाठी 5 खेळाडू बाद करून विजय संपादन करून आणला होता। बघूया काय करतो आपल्या संघासाठी। पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील। 1 पॉइंट। कृपया म्हणून काम पाहत आहे ओंकार राठोड सर आहे आणि गणेश भाऊ मनोहर आहे। गडी म्हणत आहे ना, काय म्हणतो गडी म्हणत आहे ना, आवड्या म्हणून गडी म्हणत आहे ना। काही करू शकते आणि क्षणाक्षणामध्ये बाजू पडलेला हा सामना
एक बॅरल पाणी द्या खेळाडूसाठी. हा लक्ष दो रे बराबर बराबर लक्ष दो रे मोबाईल बराबरचं लक्ष दो रे बराबरचं लक्ष दो हा टाइम स्टार्ट स्टार्ट. जागता संघाचा खेळाडू दुलारी संघावर चढाई करत आहे. 2 नंबरचा खेळाडू डाव्या कॉर्नरमध्ये खेळत आहे. डाव्या कॉर्नरमध्ये सेंटरमधून डाव्या कॉर्नरमध्ये गडी बाद करण्याचा आटोकाट असा त्याचा प्रयत्न. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. 10 पॉइंट. कृपया प्रेक्षकांनी गोंधळ घालू नये. टाइम ऑफ. 1+2 टाइम ऑफ. पाण्या खेळाडूसाठी पाण्याची व्यवस्था करून द्या. हा कोणताही खेळाडू चेंज करायचा असेल फक्त 2 वेळा तुम्हाला चान्स मिळणार आहे. जुन्या संघ मालकाने सूचनेकडे चालू करा ना. काय पाणी पाणी ठीक आहे ठीक आहे. हो पाणी पिऊ द्या त्यांना. पाणी पिऊ. हो पाणी पिऊ द्या. हा स्टार्ट स्टार्ट. डोलारीचा कर्णधार वापटा संघावर चढाई करतो आहे. छान आहे. डाव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे. गडी बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न परंतु काही न करता आपल्या संघात परत. लाईव्ह प्रक्षेपण आमचे रामभाऊ मध्ये करत आहे. वापटा संघाचा खेळाडू डोलारी संघावर चढाई करत आहे. डाव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे. गडी बाद करण्याचा आटोकाटाचा त्यांचा प्रयत्न आणि काय न करता आपल्या संघात परत. डोलारी संघाचा खेळाडू वापटा संघावर चढाई करत आहे. 4 नंबरचा खेळाडू परंतु काही न करता आपल्या संघामध्ये परत. वापटा संघाचा रेडर 1 नंबरचा रेडर डोलारी संघावर चढाई करतो आहे. डाव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे. करोया मारो. 1 नंबरचा डोलारी संघाचा खेळाडू पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. अंपायरवर दबाव आलू होगा. अंपायरवर दबाव आलू होगा. अरे पण ते व्हिडिओ पाहून घ्या. व्हिडिओ पाहून घे. दारव्हा तालुक्याचे तालुका मनोज भाऊ सिंगे. थर्ड अंपायरचा निर्णय झालेला आहे. याच्यानंतर कोणताच बदल होणार नाही.
वाद घालू नका, वेळ नाही. तो पण व्हिडिओ कॉन्फरन्स झाले, आपण थर्ड अंपायरचा निर्णय झालेला आहे. कृपया सामना चालू करा. पंचांना विनंती आहे. अंपायर सुपाने कृपया फिरत राहा, कारण आम्हाला काही दिसत नाही आहे. वक्ता संघाचा खेळाडू डोलारी संघावर चढाई करतो आहे. डाव्या कॉर्नरमध्ये उजव्या कॉर्नरमध्ये गडी बाद करण्याचा अधिकार प्रयत्न करून काही न करता आपल्या संघात परत डोलारी संघाचा सुपर डुपर रेडर पवार 3 गडी बाद केल्यास वैभव वांद्रसवार यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. जबरदस्त अशी जम्पिंग प्रयत्न भरपूर त्यांचा अपयश आलेला आहे. बढिया बढिया कालू. वक्ता संघाचा खेळाडू डोलारी संघावर चढाई करतो आहे. कॉर्नरमध्ये खेळत आहे. स्लिप पारून गडी बाद करण्याचा टोकाटाचा त्यांचा प्रयत्न. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. डाव्या कॉर्नरमध्ये सेंटरमध्ये 1 पॉइंट वक्ता. डोलारी देवीचा खेळाडू 1 नंबरचा खेळाडू वक्ता संघावर चढाई करतो आहे. उजव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे. आणि काही न करता आपल्या संघामध्ये परत वक्ता संघाचा खेळाडू डोलारी संघावर चढाई करत आहे. साखळीचा होते. हो, कृपया प्रेक्षकांना विनंती आहे की खांबाला कोणी धरू नका. लाईटाच्या खांबाला कोणी धरू नका. प्रेक्षकांना विनंती. डोलारी देवी येथील खेळाडू वक्ता संघावर चढाई करत आहे. 1 नंबरचा खेळाडू उत्कृष्ट असा खेळाडू, परंतु अपयश. वक्ता संघाचा खेळाडू डोलारी संघावर चढाई करत आहे. अतिशय सुंदर अशी कामगिरी. सुपर टॅकल ऑन. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. त्यांची नेमणूक झालेली आहे. सामने चालू करा. स्टार्ट. कृपया बाहेरच्या व्यक्तींनी यानंतर ग्राउंड मध्ये येऊ नये. हे शेले बांधलेले भगवा शेला यानंतर भगवा शेला तुम्ही यानंतर ग्राउंड मध्ये यायचं नाही. ग्राउंड मध्ये यायचं नाही. आम्ही येऊ देणार नाही.
खेळाडूने खेळावा. आउटटाईमसाठी शेवटची चढाई. कृपया खेळाडू लक्ष द्यावं. मध्यंतरासाठी शेवटची चढाई आहे आणि खेळाडूला विनंती आहे की ओढताण करू नका. खेळाडू वृत्तीने खेळ दाखवा. हजारोच्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहे आपला खेळ बघण्यासाठी आणि आपण खेळाडू वृत्ती दाखवा. विनाकारण पाय ओढणे, पाठीवर जोरानं थाप मारणे असं काही प्रकार करू नका. ही मंडळाची तुम्हाला नम्र विनंती आहे. आपटाय मध्यंतर. नेताजी सुभाषचंद्र बोस, शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये होत असलेला वाटता 120 गुण, वाटताचे 120 गुण, बेलारे 130 गुण, बेलारे 130 टाइम स्टार्ट. वापटा संघाचा 1 नंबरचा खेळाडू बेलारी संघावर चढाई करतो आहे. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. बोनस पॉईंट. बेलारी संघाचा खेळाडू वापटा संघावर चढाई करत आहे. डाव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे. आणि काही न करता आपल्या संघामध्ये परत प्रेक्षक पण लाईव्ह सामना चालू आहे. रामभाऊ मध्ये संदीप भाऊ शिले हे सुद्धा लक्ष देऊ आहे. एक नंबरचा खेळाडू बेलारी संघावर चढाई करत आहे. डाव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे. आणि काही न करता आपल्या संघात परत 11 नंबरचा डोळ्याचा कर्णधार ज्याने आपल्या संघासाठी एका रेडमध्ये 5 खेळाडूंना बाद केलं होतं. 3 खेळाडू नेणाऱ्यास याने जर 3 खेळाडू बाद केले तर रवी व वाड्रसवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त अशी त्यांची रीड. कुशाल पवार जबरदस्त रीड. 3 नंबरचा खेळाडू वापटा संघाचा खेळाडू बेलारी संघावर चढाई करत आहे. थर्ड अंपायर म्हणून सारखं डोळे लावून अंपायरशिप करत आहे आपली तालुका प्रमुख मनोज भाऊ सिंगे. बेलारीचा कर्णधार ज्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आपलं नाव कोरलेलं आहे. जबरदस्त अशी त्यांची झेप, रेड, कबड्डी बद्दलचा त्यांचा एक प्रेम दिसून येतो आहे. थर्ड रेड 1 नंबरचा वापटा संघाचा कर्णधार ज्याने आपल्या संघासाठी भरपूर असं योगदान दिलेलं आहे. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. गरीबात करण्याचा अटोकाण्याचा त्यांचा प्रयत्न. डाव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे. डाव्या कॉर्नर मधून सेंटर मधून परत डाव्या कॉर्नर मध्ये गरीबात करण्याचा प्रयत्न. परंतु 1 पॉइंट घेऊन आपल्या संघात परत डोलारी संघाचा 4 नंबरचा खेळाडू किक मारून गडी बाद करण्याचा असा त्यांचा प्रयत्न. त्यानंतर समालोचन करतील ओंकारराव निमकर. वापट्याचा कर्णधार सतत लगातार प्रयत्न. आपल्या पौच्याचा शोध करण्याच्या प्रयत्नात असलेला वापट्याचा हा रेडर डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे करत परत आपल्या संघामध्ये दाखल.
वापट्याचा कर्णधार 2 आउट आहे सरवया मारो वापटा संघाचा 8 नंबरचा खेळाडू डाव्या कॉर्नर मध्ये खेळत आहे त्यांचा प्रयत्न कृपया ऍक्शन पॉइंट कोणी घेऊ नये ऍक्शन पॉइंट कोणी मागू नये विशाल पवारची एंट्री डोलारे संघाचा खेळाडू वापटा संघावर चढाई करतो आहे डाव्या कॉर्नरवर खेळत आहे आभार काय सर टाइम आउट कृपया खेळाडूंनी वाद घालू नये नियमाचं भांडण आहे कोणी बोलू नका